तर बघतोय आपण या ठिकाणी या सामन्याचा आनंद आपल्याला पाहायला मिळतोय. आमचे दत्तात्रय केदारी, त्यानंतर परशुराम माळी आणि जय माताजी रायबल दिगोडी ना निखिल माले आपला नवीन उमेदवार निखिल माले स्वागत करू कुणातरी. त्यानंतर आताच उपस्थित झालेले रोहितजी गरज, त्यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करेन आमचे निखिल माळी, आपल्याला विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत करायचं आहे. कसळगंज पंचायतीचे उपसरपंच रोहितजी गरज, एक यंग नेतृत्व आपल्या गावाचं करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचं मनापासून स्वागत. आणि या सामन्याचा आनंद आपण बघतोय. आमचे दत्तात्रय केदारी, त्यानंतर परशुराम माळी हे कोचिन वरून या सामन्याचा आनंद घेत आहेत, कारण त्यांनाही माहिती आहे भलेही लांब असतील परंतु गावचं क्रिकेट, घरचं क्रिकेट नेहमीच या ठिकाणी ओढ मनामध्ये निर्माण करत असतं. आणि त्यांचंही या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून आपण स्वागत करूयात, त्यांनाही धन्यवाद देऊयात आणि बोलूयात जिथे आपल्याला सामना पाहायला मिळेल. एका बाजूला असेल बोरले, दुसऱ्या बाजूला असेल डेरवली. ओ विजय बालाजी पहिला बॉल, क्या बात है. चला पहिला बॉल डॉट आणि सूरज पाटील मागील मॅचचे मॅन ऑफ द मॅच. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉल संपर्क झालेला नाहीये. डायरेक्ट विकेट किपरच्या हातामध्ये बॉल विसावला. विजय बालाजी. आणि मी विनंती करेन आमचे दीपकदादा म्हात्रे, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष आदरणीय दीपकदादा म्हात्रे यांना विनंती करेन की मागच्या सामन्याचा हिरो सूरज, चिखले संघाचा सूरज आपण यायचंय. मॅन ऑफ द मॅच ठरलाय तो सूरज. आणि अमोलजी पाटील यांच्या माध्यमातून एक पारितोषिक लावण्यात आले. कोणत्याही गोलंदाजाने बॅक टू बॅक 3 विकेट घेतल्या तर तब्बल 3000 रुपयाचं पारितोषिक. पहिली विकेट येईल का? हो नक्कीच आली आहे. विजय बालाजीला भेटते पहिली सफलता. चॅम्बो बॅक टू दी डगआउट. आपण या ठिकाणी मागच्या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच सूरज, ज्याने एक जबरदस्त कामगिरी केली आपल्या संघासाठी आणि सामना जिंकून दिला, तो सूरज ठरला मागच्या मॅचचा हिरो. मी विनंती करेन आमचे पाहुणे दीपकदादा म्हात्रे यांचे शुभ हस्ते या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. आपण बघतोय मगाशी सांगितलं होतं कोचिनहून उल्हास पाटील, त्यानंतर आमचे परशुराम माळी, दत्तात्रय केदारी हे तीनही कोचिनहून या ठिकाणी या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचं मनापासून स्वागत. आणि वळूयात या सामन्याकडे. चला रोहितची गरज त्यांच्या माध्यमातून तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक देणगी खरं तर आयोजकांना या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून आली आहे. थँक्यू सो मच. खरं तर हॅलो 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 चेक, हॅलो चेक. एअर एंटरप्राइजेस जासई या संघामध्ये खरं तर विजय बालाजीचा खेळ आपण पाहिला आहे. गोलंदाजी चांगली ठरली आणि त्या रायगड प्रीमियर लीगच्या 6व्या पर्वामध्ये हा संघ खरं तर रनर अप दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला आणि त्यातील प्रमुख भूमिका देखील विजय बालाजीने पटकावली होती. चांगला खेळ त्याच्या माध्यमातून आपण पाहिला आहे आणि तोच विजय बालाजी चांगली गोलंदाजी करतोय. फास्ट अँड फ्युरियस डायरेक्ट बुंद्यात बॉल होता. क्रिकेटचा ब्रह्मास्त्र वापरण्याचा प्रयत्न विजय यांचा अगदीच यशस्वी ठरलाय. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी होतीये. अजूनही एकही धाव खर्ची केली नाहीये. पुन्हा एकदा विजयला माहिती आहे परिवर्तन ही काळाची गरज आहे आणि त्याच पद्धतीचं परिवर्तन त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटलं. मागील बॉल करत वेगवान होता, क्रिकेटचा ब्रह्मास्त्र यॉर्कर बॉल आपण पाहिला. त्यानंतर या बॉलवरती करत गती काढून घेतली आणि या धीम्या गतीचा बॉल आपण पाहिलाय आणि हा देखील डॉट बॉल. चांगला चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे. पहिल्या षटकाचा खेळ पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस एकही धावफलकावरती लागली नाहीये. या संपूर्ण स्पर्धेतील दुसरी मेडन ओव्हर करत विजय बालाजीने हाताळली. एकदा जोरदार टाळ्या होऊ दे त्याच्या गोलंदाजीसाठी. चांगला खेळ त्याच्या माध्यमातून आपण पाहिलाय. खरं तर चॅम्बोला त्यांनी बाद केलं. हा देखील एक अष्टपैलू खेळाडू आहे, त्याला बाद करणं काही सोपं नव्हतं आणि त्यानंतर त्याला बाद करण्यात यश आणि ही मॅच देखील आता मात्र
रंगतदार अवस्थेमध्ये, कारण की पहिल्या षटकामध्ये धावा झालेल्या नाहीयेत आणि आता मात्र बॉलिंग ट्राय करते संघाकडनं दुसरं आणि वैयक्तिक कोट्यातून पहिलं शतक हाताळण्यासाठी विनायक धुमाळ यांचा वापर करण्यात आला. चांगली गोलंदाजी करावी लागेल, प्रत्येकाला प्रभावित केलंय विजय बालाजी यांनी आणि आता मात्र दुसरं षटक आहे. विनायक धुमाळ, चांगली गोलंदाजी करावी लागेल, पण इथून पुढे बोर्लेकरांना मोठे स्ट्रोक खेळायचे आहेत. तर डेरोली विरुद्ध एक मोठी धावसंख्या जर तुम्हाला उभारायची असेल तर तुम्हाला देखील सातत्य चढवावं लागेल, मोठे स्ट्रोक खेळावे लागतील आणि त्यानंतर एक धावसंख्या करता डेरोली संघाच्या देखील विरोधात उभारताना आपल्याला पाहायला भेटेल. बिगेट करण्याचा प्रयत्न केलाय खरा, क्षेत्ररक्षक आहेत विजय बालाजी, चूक करत नाहीयेत. वन मोर विकेट डाऊन, आणखीन एक मोठा हादरा भेटला जातोय. तन्मय 11 जे हनुमान बोर्ले टीमला संधी भेटते डिझेला. झिरो फॉर टू अशी दयनीय अवस्था खरं तर जयंत तन्मय 11 जे हनुमान बोर्ले संघाची आपल्याला पाहायला भेटते. खरं तर एकही धावसंख्या धावफलकावरती लागली नाहीये, परंतु 2 विकेट गमावल्यात जय तन्मय 11 जे हनुमान बोर्ले संघाने. इथून पुढे डाव सावरावा लागेल, मोठे स्ट्रोक जरूर खेळावे लागतील, तरच या मॅच मध्ये अंतिम क्षणापर्यंत तन्मय 11 जे हनुमान बोर्ले संघ टिकून राहील. या संघामध्ये खरं तर चांगले फलंदाज आहेत, भले चॅम्बो बाद झाले त्यानंतर ऋतिक देखील त्यांचा खेळ आपण पाहतो आणि त्याच बरोबरीने आमचे संदेश जे असतील 24 लाईव्ह इव्हेंटचे सर्वा करता या यूट्यूब वाहिनीवर ने खरं तर टेनिस क्रिकेट विश्वाला खरं तर वेळ लावलाय त्यांच्या क्वालिटीने आणि क्लिअरिटीने, आणि ते सातत्य 3.5 लाखांचा सबस्क्रायबरचा टप्पा देखील त्याने ओलांडलाय. एक धाव आणि या एकेरीच्या माध्यमातून खरं तर संघाचा श्री गणेशा झालाय. एक ही धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. चला अरविंद शेठ ओसवाल आणि जितेश शेठ माळी यांच्या माध्यमातून खरं तर 2 बायसिकल्स या संपूर्ण स्पर्धेला त्यांच्या माध्यमातून लाभल्यात. त्यांचं सुद्धा मनाच्या अंतकरणापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत विजय, चूक करत नाहीयेत. डीप मध्ये क्षेत्ररक्षकच्या फेकी देखील तेवढ्या ताकदीची आपल्याला पाहायला भेटली. त्यानंतर 2 धावा घेतल्यात, सिंगल डबल घेतल्यात. आता मोठे स्ट्रोक खेळावे लागतील तरच काहीसा निकाल तुमच्या बाजूने देखील लागेल. चला अमोल पाटील यांच्या माध्यमातून देखील देवेंद्र यांच्यासाठी एका षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. तर एक खेळाडूंच्या कलेला दाद देणारे व्यक्तिमत्व अमोलजी पाटील आपण पाहताय. सातत्याने आपण पाहिल्यात गोलंदाजांसाठी खरं तर विकेट हॅट्रिकसाठी 3000 रुपयाचं पारितोषिक, आणि देवेंद्र जर षटकार लगवला तर 2000 रुपयाचं देखील 200 रुपयाचं देखील पारितोषिक असेल, माफी असावी. हा देखील स्ट्रोक चांगला आहे, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, चूक करत नाहीयेत. व्हॉट अ फॅब्युलस कॅच ऑफ द टुर्नामेंट. करता ही कॅच पकडणं खूप कठीण होतं, फलंदाज बाद झालेत. आणखीन एक मोठा हादरा भेटला जातोय. तन्मय 11 जे हनुमान बोर्ले टीमला संधी भेटतीये डीजेला. चला 3 धावा धावफलकावरती लागल्यात, 3 गडी बाद, 3 रन्स ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ द 3 विकेट. एक खरं तर दयनीय अवस्था करता तन्मय 11 जे हनुमान बोर्ले संघावरती ओढवली आहे. पण असं म्हटलं जातं की मंजिल तो उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. यूं पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उडान होती है. प्रयत्न करायचे आहेत, प्रयत्नांची पराकाष्ठा करायची आहे. मोठी धावसंख्या खरं तर उभारावी लागेल आणि तोच खेळ अगदी सातत्यपूर्वक येणाऱ्या दोन षटकांमध्ये केला जाईल का हे देखील पाहणं खूप गरजेचं आहे. भले पहिल्या 2 षटकांमध्ये चुका झाल्या, धावा आलेल्या नाहीयेत, आणि आता मात्र चांगली गोलंदाजी केली जाईल का.
येस ऑफिशियल. चला बॉलची पूर्तता, चेंडू नक्कीच ज्यांच्या माध्यमातून खरं तर तन्मय 11 जय हनुमान बोर्ले संघ पुरस्कृत करण्यात आलाय. आमचे नरेश चिबुने खरं तर सातत्याने एक यशस्वी पुरस्कृते म्हणून त्यांच्याकडे आदरानं पाहिलं जातं. नक्कीच, त्यांच्याच मालकीचा संघ आज मात्र या क्रीडा नगरीमध्ये उतरतोय. पहिली बेटी धनाची पेटी आणि नरेश चिमुने यांच्या सुकन्याचं नाव खरं तर गेले का 2 वर्ष आपण टेनिस क्रिकेटच्या पटल्यावरती एक मोठं नाव तन्मय 11 अगदीच विविध संघ अगदीच मला आठवते वावेगरची टुर्नामेंट होती अगदीच कल्याण भिवंडीचा संघ देखील त्यांनी पुरस्कृत केला होता. यस देवेंद्र सर. आंबापाडा संघ. यस नक्कीच आपण बघतो बरेचसे संघ मग नारपोली असेल, कुडावे असेल, त्यानंतर चिखले पण असेल. काल वयाळ संघाला त्यांनी पुरस्कृत केलं होतं. आपण बघितलं होतं वाशिवली संघ पण पुरस्कृत केलं होतं, पोसरी संघाला पुरस्कृत केलं होतं. म्हणजे प्रत्येक संघावर त्यांचं प्रेम नितांत पाहायला मिळतं. प्रत्येक संघ जो संघ त्यांना खांद्यावर उचलून गेला त्या संघाला ते पुरस्कृत करतात. म्हणजे एकूणच आपल्याला पाहायला मिळतं नरेश शेठ मुने आणि लकी फॅक्टर त्यांचं मुलीचं नाव आहे ना ते लकी ठरतंय. नारपोली संघाने तर त्यांना इतके पारितोषिक मिळून दिलेत. तर नारपोली संघासाठी आपण बघतोय भलेही जय हनुमान मसोबा नारपोली असेल परंतु तन्मय 11 जय हनुमान मसोबा नारपोली ज्यावेळेस उतरतो त्यावेळेस नारपोली संघ देखील त्यांना जिंकून देत असतो. तर वळीयाच सामन्याकडे इथे मात्र पाहायला मिळेल पुन्हा एकदा अजून एक हाय व्होल्टेज टक्कर जिथे पहिले षटक निर्धाव फेकलं होतं परंतु आता काय घडेल. शेवटचा बॉल. चांगला बॉल. पॉटमॅनचा वापर करण्यात आला. हाफ ट्रॅकर बॉल त्यानंतर उसळी देखील प्राप्त करण्यात आली आणि या संदेशांना देखील हा बॉल समजला नाही कारण टप्पा पडल्यानंतर थोडासा वळसा देखील घेतला. डायरेक्ट एससी रक्षकाचा वेग घेत एससी रक्षकाच्या हातामध्ये विसावलाय. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या अखेरीस फक्त आणि फक्त 3 धावा धावफलकावरती लागले गेले. 3 गडी बाद झालेत आणि आता मात्र येणार आहेत 2 षटक म्हणजेच 12 चेंडूंचा खेळ अजूनही शेष आहे आणि या 12 चेंडूंमध्ये कितपत धावेंची मजल तन्मय 11 जय हनुमान बोर्ले संघ मारेल हे पाहणं खरं तर खूप गरजेचं आहे. क्षमता, गुणवत्ता, कौशल्य हे संपूर्ण आता मात्र इथे प्रणाला लावायचं आहे. चांगला खेळ करायचा आहे. जर तुम्हाला डेरवली संघाच्या अगेन्स्ट एक फायटिंग टोटल चांगलं फायटिंग टोटल त्यांच्या अगेन्स्ट जर तुम्हाला उभं राहायचं असेल तर तुम्हाला देखील मोठे स्ट्रोक खेळावे लागतील कारण की येणारे बॉल आहेत. क्रिकेट हा खेळ असा आहे जिथे वेळ बदलायला वेळ लागत नाही आणि ही वेळ खरं तर तारून न्यायची, ही वेळ बदलायची आहे. तन्मय 11 जय हनुमान बोर्ले टीमला सेकंडवरती आपण पाहताय देवेंद्र पाटील. चांगला स्ट्रोक आहे. अलंगदी कार्पेटच्या सहाय्याने खेळून काढल्या. डीप मध्ये विजय आहे तिकडे चूक करत नाहीयेत. थोडेसे चाचपडलेत परंतु एकच धाव. संदेश पाटील ऑन दी स्ट्राईक आपल्याला पाहायला भेटतात. एक धावाली अगदीच कासवाच्या गतीने धावसंख्या देखील पुढे वाढताना आपल्याला पाहायला भेटले. ओव्हरऑल 4 रन्स 4 धावा धावफलकावरती लागले गेल्यात. नरेश चिमुने यांचं देखील शुभागमन या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून आपण करतोय. बॉल चांगला आहे. टप्पा पडला थोडासा खालती राहिला. इट्स अ सबमरीन डिलिव्हरी आणि एसटी रक्षक आशिष मुंडे एसटी रक्षकाच्या भूमिकेमध्ये कोणतेही चूक करत नाहीयेत. असं म्हटलं जातं की क्रिकेटचा खेळ सांघिक आहे आणि त्याच पद्धतीचा खेळ तर क्या बात आहे. लवकर पिक केला, उडवला वावराच्या बाहेर, बांधाच्या पल्ल्याआड गेलाय. आलाय संदेश पाटीलच्या बॅट बंद. इट्स अ बिग 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 चेरन. धावफलकावरती आता मात्र
10 धावा फलकावरती लागले गेल्यात. बराच वेळेनंतर हा मोठा स्ट्रोक खेळण्यात आलाय आणि त्या स्ट्रोक मध्ये देखील नजाकत होती. संदेश पाटील ऑन दी स्ट्राईक आपल्याला पाहायला भेटेल आणि आता मात्र धनंजय भोईर बॉलिंग ट्रॅक वरती चांगली गोलंदाजी होतीये. हाफ ट्रॅकर बॉल पुन्हा एकदा उडवला डीप मध्ये क्षेत्ररक्षक त्यांना बीट करत चेंडू झालाय फरार. वन बाउंस सीमा पार बीट विकेट क्लिअर करत आला या चौकार. धावा भेटतील 4. ऑकीच ऍज अ गुड लेखकाच्या भूमिकेमध्ये या 3 रात्रींमध्ये आपण आजची दुसरी रात्र या संपूर्ण स्पर्धेमध्ये आणि उद्या देखील ते ऍज अ गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये असतील ते सांगतात. त्या संपूर्ण स्पर्धेतील 70वा चौका आला आणि हा देखील बेंगरे शॉट लवकर पिक केलाय. क्षेत्ररक्षक आहेत, चूक करत नाहीयेत. वन मोर विकेट डाऊन. आणखीन एक मोठा हादरा भेटला जातोय तन्मय 11 जय हनुमान बोर्ले टीमला. चला नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतील. नॅक नंबर 6 वरती चला दर्शन पाटील आलेत. बॉलिंग ट्रॅक वरती धनंजय भोईर चांगली कामगिरी. त्यांच्या माध्यमातून थोड्याफार चुका झाल्या, त्या चुका देखील सावरण्याचा प्रयत्न. बॅटची कडा, विकेट किपरचा सहारा. वन मोर विकेट डाऊन. आणखीन एक मोठा हादरा भेटला जातोय. तन्मय 11 जय हनुमान बोर्ले टीमला संधी भेटते डीजेला. आमचे उत्कृष्ट गायक दिनेश पाटील आणि डिफी फायटरचे सर्वे सर्वा दिनेशजी पाटील इकडे आलेले आहेत. त्यांना देखील विनंती असेल की आपण देखील मुख्य व्यासपीठावरती यावं. आपलं देखील असेल सहर्ष स्वागत या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून. चला शेवटचं षटक आहे. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहताय 3 षटकांच्या अखेरीस 14 धावा फलकावरती लागल्या गेल्यात आणि आता मात्र शेवटचं षटक टार्गेट सेट केलं जाईल. सनी आलेत बॉलिंग ट्रॅक वरती. हाफ ट्रॅकर बॉल हुक केलाय. धावा बुक केल्या जातील का? परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न यशस्वीरित्या पूर्ण झालाय. या 2 धावा आणि या दुहेरीच्या माध्यमातून स्कोर देखील वाढताना आपल्याला पाहायला भेटला. आणि आता मात्र 16 रन 16 धावा फलकावरती लागले गेल्यात. यस दिनेश पाटील आपण देखील यायचं, आपलं देखील असेल मोस्ट वेलकम. सनी काजारे बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला भेटतायत. पहिला बॉल चांगला होता. पुन्हा एकदा आता मात्र पंचाने हा बॉल वाईट घोषित केलाय. गोलंदाजाला दंडित केलाय. हा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल.
या चुका करून जमणार नाहीयेत, कारण की पहिल्या 3 गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली आहे आणि आत्ता मात्र जर या शेवटच्या षटकामध्ये स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये अशा चुका होत असतील तर या दुसऱ्या सत्रामध्ये या चुका महागड्या ठरतील. हो, पुरवलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअरला क्लिअर करत आलाय, वन बाउंस, सीमा पार, चौकार. नक्कीच विजय देखील पूर्णरित्या क्षेत्ररक्षण सजवतायत, त्यांना माहिती आहे, यांच्याकडे देखील अनुभव आहे आणि आत्ता मात्र त्यांचा खेळ चांगला भरतोय, चांगल्या टच मध्ये आपण ते दिसतात आणि कधी ग्रामीण संघामध्ये, कधी ओपन खुल्या गटामधनं खेळतात आणि कधी पंचांची भूमिका देखील ते साकारतात. विजय बालाजी, पण तो हा देखील बॉल डॉट. थोडस मिसफील्ड, परंतु या 2 धावा केल्या जातील का? हो, नक्कीच केल्या जातात असं वाटलेलं. नक्कीच सर्वांनी डोक्यावरती हात मारलाय, बोर्ले संघाचे सर्व पाठीराख्यांनी डोक्यावरती हात मारलाय. त्यांना वाटलेलं कदाचित हा बॉल बाउंड्री लाईनची भेट घेईल, परंतु बॅकअप चांगलं, त्यामुळे या 2च धावा आणि दुहेरीच्या माध्यमातून स्कोर देखील पुढे वाढला जातोय. 23 रन्स ऑन द बोर्ड. बॅटची कडा लागली आहे, परंतु शॉर्ट थर्डमॅन मध्ये क्षेत्ररक्षक चूक करत नाहीयेत. आणखीन एक मोठा हादरा भेटला जातोय संदेश. एका बाजूला असेल जोहे संघ आणि आपल्याच विभागातील एक होम ग्राउंड वरती खेळ करणारा बाले किल्ल्यावरती खेळ त्यांना आज मात्र करायचा. उत्कर्ष सावळे दोन्ही टीम्स कर्णधार विनंती असेल की आपण नाणेफेकीचं कौल करण्यासाठी या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचंय. थँक्यू. चला, शेवटचा बॉल आहे. 23 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. या बॉल वरती मोठा स्ट्रोक हवा आहे आणि तो मारावा देखील लागेल. बिगिट करण्याचा प्रयत्न केलाय खरा, आशिष चूक करत नाहीयेत. ऍज यष्टिरक्षकाच्या भूमिकेमध्ये चांगली भूमिका पार पाडली आहे. आणखीन एक मोठा हादरा खरं तर तन्मय 11 जे हनुमान बोर्ले संघाला भेटला गेलाय, परंतु पहिल्या सत्राचा डाव संपलाय आणि या पूर्वार्धाच्या खेळाच्या अखेरीस 23च धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात आणि आत्ता मात्र येणारे बॉल असतील 24 आणि करायच्यात 24. डीजे आमचे करण पाटील, त्यानंतर नीरज गवाणकर आणि प्रतीक पाटील यांचं या स्वागत. तर मी विनंती करेन या ठिकाणी उत्कर्ष सावळे संघाचा संघनायक आणि जोहे संघाचा संघनायक या ठिकाणी उपस्थित झालाय. तर उत्कर्ष सावळे संघाचे संघनायक, आपण प्लीज टॉस साठी यायचं आहे लगेचच. मी विनंती करतोय या ठिकाणी आपण लगेचच यायचं आहे. दोन्ही संघाच्या संघनायकांना मी आमंत्रित करेन. जोहे संघाचा संघनायक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय, त्यांचं आम्ही मनापासून स्वागत. हॅलो.
तर बघतो आपण या ठिकाणी पहिल्या सत्रामध्ये बोर्ले संघाचा चॅम्बो जसा बाद झाला, चॅम्बोची फलंदाजी पाहण्यासाठी सावळे गावातील बरेचसे पाठीराखे देखील या ठिकाणी उत्सुक होते, परंतु आज चॅम्बोनं थोडंसं निराश केलंय. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं त्याला दुर्दैवीरित्या बाद होऊन तंबूत परताना पाहायला मिळालं आणि एकूणच 23 धाबा जमा झाल्या त्या बोर्ले संघाच्या आणि 24 धाबांची गरज असेल, परंतु पाहूया तितकीच धारदार तितकीच भेदक गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळेल का. चेंडू पडण्या अगोदर मी विनंती करेन या ठिकाणी टॉस झाला पाहिजे, तर मी विनंती करतोय. तुम्ही विनंती करेन आमचे विभाग प्रमुख भरतजी राऊत, आपल्याला विनंती असेल की आपण आपल्या शुभास या ठिकाणी नाणेफेकीचा कौल करायचा आहे. टॉस बॉक्स मध्ये येऊन आमच्या या ठिकाणी आपण बघतोय आमचे उत्कर्ष सावळे संघाचे संघनायक अतुल माळी यांचे चिरंजीव, तितकेच चांगले क्रिकेटर, तितकाच चांगला आपण बघतोय अभ्यासामध्ये तितकाच हुशार तो आमचा अथर्व पिल्ले. शाळेमध्ये आपण त्याला पाहिलं असेल 10वीच्या परीक्षेमध्ये अगदी पहिला क्रमांक आला होता त्याचा, तो लकी उर्फ आमचा अथर्व. टॉस केलं जातं आणि जोळे संघानं नाणेफेकीचा कौल जिंकलाय. आपलं डिसिजन आम्हाला लगेचच सांगायचं आणि इन ऍक्शन यायचं. हा सामना संपल्या. तर बघतोय हा या ठिकाणी आपण पाहिलं नाणेफेकीचा कौल जिंकला तो उत्कर्ष सावळे संघाविरुद्ध जोळे संघानं, आणि जोळे संघानं या ठिकाणी आपलं डिसिजन आम्हाला काय असेल ते कळेल. परंतु या ठिकाणी या सामन्यामध्ये काय घडेल, 24 चेंडू आणि 24 धाबांची गरज. प्रत्येक चेंडूवर सिंगल धाव जरी जमा केली तरी मात्र हा सामना सहजतेने जिंकू शकतो. परंतु या ठिकाणी पुन्हा एकदा काटेभरी टक्कर पाहायला मिळेल का, कारण आपण नेहमी म्हणतो की या ठिकाणी गोलंदाजानं निर्धाव चेंडू फेकले, गोलंदाजानं विकेट्स मिळवल्या, क्षेत्ररक्षकांनी धावा अडवल्या, तर मात्र या ठिकाणी ती लढत तितकीच रंगतदार पाहायला मिळेल. परंतु फलंदाजानं जर का मनामध्ये आणलं, त्याच्या मनगटातील ताकद जागी केली, षटकार चौकार लगावले, तर तो सामना लवकर संपवला जातो. परंतु काय घडेल, तर बघतो आपण या ठिकाणी प्रथमेश आपल्याला पाहायला मिळतंय ज्या पद्धतीनं आपण पाहिलं होतं बोर्ले संघामध्ये सगळ्यात मोठी विकेट कुणाची असेल ती चॅम्बोची होती, आणि जसा चॅम्बो पास झाला त्यानंतर आपण पाहिलं होतं कमी धावसंख्येला सामोरं जावं लागलं होतं, आणि तशीच गोल्डन विकेट मी म्हणेन की काहीशी डेरवली संघाची असेल ती विजय बालाजीला बाद केलं तर मी म्हणेन की निम्मी लढाई जिंकल्यासारखं असेल. म्हणजे दोन्ही संघांमध्ये समसमान परिस्थिती, बोर्ले संघामध्ये चॅम्बो, डेरवली संघामध्ये बालाजी, म्हणजे दोनही विकेट अगदी महत्वाच्या विकेट असतील. परंतु पाहूया सुरुवात कशा पद्धतीने होते. चांगला बॉल आहे, एक धाव आणि फलंदाज बाद. आशिष मुंडे बॅक टू द डग आउट. पहिला हादरा भेटला जातोय डेरवली टीमला. संधी भेटतीये डीजेला. थँक्यू सो मच. नक्कीच देवेंद्र सर, आपण एका गोष्टीचा उल्लेख केलात की एका संघामध्ये अगदीच बोर्ले संघामध्ये चॅम्बो आहे, तर डेरोली संघामध्ये विजय आपल्याला पाहायला भेटते. परंतु विजय मैदानामध्ये सुखरूप आहे, आणि खरं तर आशिषला त्याची विकेट गमवावी लागली, सॅक्रिफाईस करावी लागली. पहिला हादरा भेटला गेलाय. माफक आव्हान अगदीच 24 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 24 धावसंख्येचा पाठलाग करत असताना एकही धाव फलकावरती नसताना खरंतर डेरोली संघाला पहिला गडी गमवावा लागलाय. नक्कीच, आणि सुरुवात अशा पद्धतीनं करणं गरजेचं होतं, कारण आपण बघतोय 24 धावा वाचवायच्या आहेत, आणि अशा परिस्थितीत सुरुवातीपासूनच
हादरे देणं गरजेचं होतं, धक्के देणं गरजेचं होतं आणि तो धक्का या ठिकाणी पहिल्या चेंडूवर भलेही धावबाच्या स्वरूपानं बाद होऊयात, परंतु विकेट मिळवणं गरजेचं होतं पहिल्या चेंडूपासून आणि ती सुरुवात पाहायला मिळते ती बोर्ले संघाची. आता मात्र या ठिकाणी विजय बालाजी ऑन स्ट्राईक पाहायला मिळेल, परंतु त्याच्या बॅटमधून किती धावा पाहायला मिळतील. चांगला स्ट्रोक आहे, स्टिअर केलाय, हलक्या हाताने खेळून काढलाय. एक एक धाव देखील विजयला माहिती आहे. एक एक धाव घेत देखील हा सामना आपण आपल्या पदरामध्ये टाकू शकतो आणि वेल बेगन हा डन. चांगली सुरुवात तुम्हाला करावी लागेल आणि तसाच प्रयत्न करत डेरोली संघाचा होतोय देवेंद्र सर. नक्कीच, कारण आपण नेहमी म्हणतो ना की दोन फलंदाजामध्ये जर का चांगली भागीदारी झाली ना तर ते धावसंख्या बनवणं सोपं काम असतं आणि अशी परिस्थिती या ठिकाणी विजयाला माहिती आहे. सध्या स्थितीला एकेरी दुहेरी धावा जरी जमा केल्या तरी मात्र आपला संघ विजय होऊ शकतो आणि त्यासाठी गरज आहे ती एका चांगल्या भागीदारीची. हा बॉल चांगला आहे, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. मिडॉनला क्षेत्ररक्षक, एकच धाव. एक एक धाव महत्वाची आहे आणि जर आपण पाहिलं तर थोड्याफार चुका पहिल्या सत्रामध्ये पहिल्या पूर्वार्धाच्या खेळामध्ये तन्मय 11 जय हनुमान बोर्ले संघाच्या जरूर झाल्या आहेत. परंतु क्रिकेट हा खेळ असा आहे, क्रिकेटच्या खेळामध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही आणि क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. इथे तुम्हाला तुमचं सातत्य दाखवावं लागेल आणि कुठला संघ सातत्य दाखवेल हे पाहणं गरजेचं आहे. क्या बात आहे, मागचा पाय वाकवलाय, स्लॉक स्वीप खेळलाय, चेंडूला पाठवलाय. इट्स द पॅलेट स्ट्रोक, आला विजयच्या बॅटमधनं षटकार. चांगला स्ट्रोक. देवेंद्र सर काय म्हणाले विजय बालाजी विषयी, कारण की एक नाव एक काळ असं होतं जेव्हा विजय बालाजीचं नाव देखील टेनिस क्रिकेटच्या पटलावरती आदराने घेतलं जायचं. त्यानंतर हा देखील स्विच करण्याचा प्रयत्न होता आणि प्रयत्न फसला गेलाय. अगदीच विजय बालाजीचा उल्लेख केला तर ऑल इंडिया आयकॉन देखील हा खेळाडू खेळला आहे. अगदीच रत्नागिरीची चॅम्पियन स्पर्धा असू दे, अगदीच कोणतीही मोठी स्पर्धा खरं तर हा खेळाडू खेळला आहे आणि मधीचा बॅट पॅच त्यानंतर पूर्णरित्या डाव सावरलाय, कमबॅक केलाय आणि चांगला कमबॅक खरं तर विजयच्या माध्यमातून आपण पाहिलाय. नक्कीच चांगला कमबॅक पाहिलाय, परंतु इथे आपल्याला पाहायला मिळतंय परंतु पंचांनी पायचीत पकडलंय, बोट उंचावलाय, यष्ट्यांच्या समोर या ठिकाणी पकडलं जात आहे. ज्या विकेटचा तलाश होता, ज्या विकेटचा शोध होता, ती विकेट आता मात्र मिळतीये. भलेही षटकार गेला असेल परंतु या विकेटनं कमबॅक करण्यासाठी रस्ता मोकळा केलाय का तो बोर्ले संघाला येणारा काळ सांगेल, परंतु सध्या स्थितीला जल्लोष करण्याची संधी पाहायला मिळते ती बोर्ले संघामध्ये या विजय बालाजीच्या विकेटवर. थँक्यू सो मच. आणखीन एक आदरा खरं तर डेरवली संघाला भेटला गेला. त्यानंतर नवीन फलंदाज देखील मैदानामध्ये दाखल होत आहेत. विनायक धुमाळ 24 या धावसंख्येचा पाठलाग करायचा होता आणि अद्याप तरी धावफलकावरती 8 ही धावसंख्या धावफलकावरती लागली गेली आहे. 8 रन्स ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ द 2 विकेट. नक्कीच दिनेश पाटील त्यांचा पण हा संघ आहे, आपण बघतोय दिनेश पाटील देखील या संघामध्ये खेळताना बऱ्याच आपण त्यांना पाहिलंय आणि कालही आपण बघितलं होतं दिनेश पाटील यांची सुकन्या आराध्या आणि तिच्या नावाने देखील या ठिकाणी आपण पाहिलं होतं. संघ उतरवला होता तो भाताण संघ आणि तो सुपर 4 मध्ये देखील दाखल झालाय आणि आज आपण बघतोय त्यांच्या गावचा संघ आणि त्यांचा स्वतःचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. बरीच वर्ष आपण बघतोय राम धुमाळ गणेश श्री गणेश डेरवली संघ या ठिकाणी नावाने उतरत असतो आणि तो संघ आज आपल्याला पाहायला मिळतोय. सद्यस्थितीला मजबूत परिस्थितीमध्ये नक्कीच पाहायला मिळतोय डेरवली संघ, परंतु या ठिकाणी या मजबूत परिस्थितीला जर का तडा द्यायचं असेल तर अजून 1-2 विकेट मिळवावे लागतील त्या बोर्ले संघाला, परंतु तसं घडेल का? गोलंदाजानं त्याचं काम आतापर्यंत चोख बजावलंय. एक खराब चेंडू वगळता बाकी चेंडू चांगले टाकण्याचा प्रयत्न केलाय, परंतु बघूयात या पुढच्या जसा फलंदाज बाद झालाय विजय, त्यानंतर मात्र ही लढाई थोडीशी कठीण करण्याचं काम करतील का हे बोर्ले संघाचे गोलंदाज. चला साईल आलेत बॉलिंग ट्राय करते. चांगला बॉल आहे, शरीरापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न, बॉलचा पटला करण्याचा प्रयत्न होता परंतु पंचाने वाईट बॉल घोषित केलाय. अगदीच दिनेश पाटील यांची सुकन्या आराध्या तिच्या नावाने देखील खूप सारे संघ आपण टेनिस क्रिकेटच्या पटल्यावरती पाहतो आणि त्यांची देखील सुकन्या लकी आहे त्यांच्यासाठी, कारण की काल याच क्रीडा नगरीवरती त्यांचा आराध्य 11 श्रीदत्त भातान संघ
खेळताना पाहायला भेटला आणि टॉप 4 मध्ये खर तर या संघाने खर तर आपला प्रवेश नोंदवलाय. असं म्हटलं जातं की लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, ऐरावती रत्न थोर तया अंकुशाचा मार, जया अंगी मोठेपण तया यातना कठीण तुका म्हणे जाणा, व्हावे लहानावणी लहान. याच गोलंदाज तयार होतील. हा देखील बॉल स्ट्रोक चांगला आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक चॅम्बो प्रयत्न चांगले होते, परंतु एकच धाव दुसरीचा प्रयत्न केला गेलाय आणि मात्र या 2 धावा दुहेरीच्या माध्यमातून स्कोर देखील पुढे वाढताना आपल्याला पाहायला आहे. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 12 रन. 24 या धावसंख्येचा पाठलाग करायचा होता. नक्की 24 या धावसंख्येचा पाठलाग करायचा होता, परंतु इथे आपण बघतोय 12 धावा आतापर्यंत, म्हणजे अर्धी लढाई जिंकली आहे. अजून 1 डझन धावा शिल्लक. चांगला प्रयत्न, कव्हरिंग नव्हतं, ही धाव जाऊ दिली आणि 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. अजूनही 11 धावांची गरज. प्रथमेश आपण बघतोय आता मात्र डेरवली संघाने आपली स्ट्रॅटेजी आखली आहे. जसं एका मोठ्या फटक्याची गरज होती, त्यानंतर त्यांनी ओळखले सिंगल डबल धावा घेतल्या तरी हा सामना आपण आता सहजतेने जिंकू शकतो. आता मात्र आपण बघतोय चांगला प्रयत्न. प्रथमेश आपण बघतोय छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये आपण त्यांनी सांगितलं होतं, राज्य छोटं का असे ना परंतु ते स्वतःचं अस्तित्व निर्माण करणारं असावं. आणि अशा परिस्थितीत एखाद्या गनिमाला जर का तह द्यायचा असेल तर प्रत्येक बुरुजावर एक एक मावळा ठेवायचा आणि त्याच्यावर लक्ष ठेवायचं. तशा पद्धतीने त्यांची प्लॅनिंग असायची, परंतु इथे मात्र चूक केली आहे. आधीच या ठिकाणी आपण बघतोय धाबांचा, या ठिकाणी आपण पाहतोय धाबा कमी होते आणि त्यानंतर आलेल्या या बोनस स्वरूपाने 4 धाबा. आणि इथे देवेंद्र सर असं म्हटलं जातं की चुकीला माफी नाही आणि चुकी खरं तर संदेश यांच्या माध्यमातून झाली आहे. आणि आता मात्र 7 या धावसंख्येची नितांत अजूनही गरज असेल. पुन्हा एकदा ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत येतील, चेंडू उचलणार, चेंडूची फेकी करणार तत्पूर्वी फलंदाज बाद. पण आणखीन एक मोठा आदरा भेटला जातोय डेरवली टीमला. सहा धावांची अजूनही गरज. हा सामना आता मात्र थोडासा सोपा झालाय तो डेरवली संघासाठी. तर पाहतो आपण या ठिकाणी 6 धावांची गरज आणि हा 6 धावांचा सामना आता मात्र जवळ सोपा झालाय डेरवली संघासाठी. काय प्रयत्न करतील, काय जिद्द दाखवतील, काय चिकाटी दाखवतील या मैदानात बोर्ले संघ हा सामना वाचवण्यासाठी प्रयत्न करतील का, की ज्या अनुषंगाने सुरुवातीपासूनच या ठिकाणी आपली जी प्लॅनिंग केली होती त्या प्लॅनिंग मध्ये आतापर्यंत सक्सेसफुल ठरलेत ते आपण बघतोय. राम धुमाळ, श्री गणेश डेरवली संघ आणि नवीन फलंदाज पाहायला मिळतोय नॉन स्ट्राईक एंडला दशरथ धुमाळ. ऑन स्ट्राईक आपण बघतोय विनायक धुमाळ. ऑन स्ट्राईक या ठिकाणी विनायक धुमाळ पाहायला मिळतोय. नॉन स्ट्राईक एंडला दशरथ धुमाळ आपण बघतोय आणि आमचे गोरखदादा धुमाळ यांचा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. बऱ्याचदा या ठिकाणी आपण बघतोय सगळ्यांना सहकार्य करतात ते आमचे गोरखदादा धुमाळ, त्यांचंही स्वागत. परंतु इथे पाहायला मिळतंय पंचांकडे आशाभूत नजरेला पाहिला होतोय, चेंडू जातोय तो लेग स्लिपच्या दिशेमध्ये. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी सुरेख पाहायला मिळते, तिथे पाहायला मिळते ती सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने आपण बघतोय धावफलक जाऊन पोहोचलं ते तब्बल 19 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. अजूनही 5 धावांची गरज हा सामना आपल्या बाजूने झुकवण्यासाठी तो डेरवली संघाला.
हो नक्कीच 19 ही धावसंख्या धावफलकावरती लागली गेली आहे. खरं तर कसोटी मॅच आता मात्र मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटते, कारण की क्षेत्ररक्षण देखील त्याच दर्जाचं आणि पूर्णरित्या सूत्र अगदीच ॲज अ विकेट किपर संदेश पाटील तिथून ही पूर्ण सूत्र हलवतायत. गोलंदाज तयार. हा बॉल चांगला आहे, उडवलाय क्षेत्ररक्षक पोचतील, परंतु एकच धाव, दुसरीचा प्रयत्न केला गेलाय दुहेरीच्या माध्यमातून. या 2 धावा देखील होत आहेत आणि या दुहेरी एकवीस 21 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. मैत्री ग्रुप सावळे यांच्या माध्यमातून आयोजित केलेली दमदार स्पर्धा मैत्री चषक 2026 चे पर्व. फटका फसला आहे की काय, परंतु बॅट आणि बॉलचं समीकरण जुळलेलं नाही आणि आता मात्र 3 या धावसंख्येची नितांत गरज आहे. कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ट्रेसिंग या संपूर्ण स्पर्धेचा नियम करता चांगला खेळ बोर्ले संघाच्या माध्यमातून देखील आपण पाहिला आहे. चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे. खरं तर हे वेगळे स्ट्रोक खेळायला नाही पाहिजेत. सरळ बॅटने धावा येत आहेत आणि त्या धावा खरं तर बनवाव्या देखील लागतील. 3 या धावसंख्येची गरज आहे. अनिश्चिततेचा खेळ आहे क्रिकेट. इथे वेळ बदलायला वेळ लागत नाही, या गोष्टीचा आम्ही सातत्याने उल्लेख करतो ॲज अ कॉमेंटेटर म्हणून. शुभम बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला भेटतात. डान्सिंग डाऊन द ग्राउंड, क्षेत्ररक्षक आहेत, पोचू शकत नाहीयेत. एकच धाव, दुसरीचा प्रयत्न देखील केला गेलाय. सिंगल डबल घेतल्या जात आहेत. खरं तर स्टार्टिंगला जो विजयने स्टार्ट मिळवून दिला तो खरं तर अप्रतिम होता. त्यानंतर पूर्णरित्या बॅटिंग ऑर्डर थोडीशी डगमगत असताना डेरोली संघाची आपण पाहिलीत, त्यानंतर डाव सावरलाय आणि आता मात्र स्कोर इज लेवल. एका धावसंख्येची गरज आहे, चांगली मॅच बनेल. एकच धाव हवी आहे आणि ती घेतली देखील जाईल का? हो, नक्कीच घेतली जातीये. हार्ड लक टीम तन्मय 11 जय हनुमान बोर्ले संघ आणि कॉंग्रॅच्युलेशन डेरवली संघ, आपला देखील खेळ अप्रतिम दर्जाचा ठरला आणि नेक्स्ट मॅच जय गिरोबा